मित्रांनो नमस्कार, भाईसाहेब गडचिरोलीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। पोळ्याचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये तानापोळा जो असते ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहात साजरा केला जातो आणि हा तानापोळा स्पेशली त्या बालगोपालांचा असतो जे सेलिब्रेट करतात या तानापोळ्याला स्पेशली। आणि ह्या ग्रामीण भागामध्ये एक चौक असतो, चौकाजवळ जो मंदिर असतो त्या मंदिराजवळ लोक येतात आणि त्या तानापोळ्याचा एक बालगोपाल आपला सेलिब्रेशन साजरा करतात। भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये तानापोळ्याला महत्त्व असतो। काल जो बैलपोळा तर त्याला महत्त्व असतोच, परंतु एक उत्सुकता जी असते ती तानापोळ्याची बालगोपालामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतो। पूर्ण समस्त ग्रामस्थ या चौकामध्ये येतात आणि या आपल्या तानापोळ्याचा उत्साह साजरा करतात या मोठ्या प्रमाणामध्ये। तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता जे बालगोपाल आहेत ते या उत्साहात सहभागी होऊन या उत्साहाला पुन्हा एक नवीन ऊर्जा निर्माण करतायत या तानापोळ्याच्या अनुषंगाने। आणि बघू शकता तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून अशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये तानापोळा, बैलपोळा जे काही मराठमोळे सण आहेत आपले महाराष्ट्राची, ज्या सणामाध्यमातून संस्कृती दाखवल्या जाते त्याचाच एक आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा एक छोटासा संदेश होता। खूप मोठ्या प्रमाणामध्ये बालगोपाल या उत्साहाचा एक आनंद साजरा करताना आपल्याला बघू शकतो आपण। हा स्पायडरमॅन बघू शकता तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हा आमच्या ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीनं तानापोळा साजरा केला जातो। तुमच्याकडे पण अशीच तानापोळ्याची उत्सुकता असते का आणि असेल किंवा तुमच्याकडे काही वेगळं असेल तर ते पण आम्हाला तुमच्या प्रतिक्रियेद्वारे कळू द्या। खूप खूप धन्यवाद मित्रांनो।